ही घटना आहे समस्तीपूरच्या सोनू कुमार याची। सोनू कुमार एक कष्टाळू रिक्षा चालक। नेहमीप्रमाणे सोनू कुमार आपल्या कुटुंबासाठी पोटा पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी निघाला होता। त्याची पत्नी स्मिता आणि 2 गोंडस मुले हेच त्याचे जग होतं। सोनूच्या डोळ्यात त्याच्या कुटुंबासाठी स्वप्न होती। त्यांना चांगलं आयुष्य मिळावं, कोणती उणीव भासू नये यासाठी तो अथक परिश्रम करत होता। त्याला वाटत होतं की त्याचं कुटुंब सुखी आहे, त्याची स्मिता त्याच्यावर जीवापाड प्रेम करते। पण या स्वप्नांच्या आड एक भयान सत्य दडलेलं होतं, ज्याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती। सोनू कामावर गेल्यावर त्याचं घर एका वेगळ्याच रहस्याचं केंद्र बनायचं। स्मिताने मुलांच्या शिकवणीसाठी हरिओम कुमार या नावाच्या शिक्षकाला नेमले होते। हरिओम नियमितपणे घरी येत असे। सुरुवातीला सर्वसामान्य वाटणारा हा व्यवहार हळूहळू एका कपटपूर्ण नात्यात बदलू लागला। सोनू कामावर गेल्यावर हरिओम आणि स्मिता यांच्यातील लपलेले प्रेमसंबंध फुलू लागले। मुलांचे डोळे चुकवून त्यांना खेळायला बाहेर पाठवून ते दोघे घरात एकटे राहत असत। त्यांच्यातील हे अनैतिक संबंध काही महिन्यांपासून सुरू होते। प्रत्येक भेटीगणिक त्यांची हिंमत वाढत होती आणि सोनूच्या माघारी त्यांच्या वासनात खेळायला अधिकच बळ मिळत होते। सोनू आपल्या पत्नीवर आतुनात प्रेम करणारा निष्पाप माणूस या सगळ्यापासून अज्ञात होता। त्याला वाटत होतं की स्मिता फक्त मुलांच्या अभ्यासात लक्ष घालत आहे। त्याला कधीही तिच्यावर संशय आला नाही की त्याच्या पाठीमागे त्याच्याच घरात त्याची पत्नी एका परपुरुषासोबत शरीर संबंध ठेवत आहे। तो आपल्या कामात तितका गढून गेला होता की त्याला आजूबाजूला काय चाललं आहे याचा धाक पत्ताच लागला नाही। त्याचं प्रेम आणि विश्वासच त्याला अंध बनवत होता। असेच दिवस सरत होते। एका रात्री सोनू नेहमीप्रमाणेच उशिरा घरी परतला। साधारणतः मध्यरात्रीचे 12 वाजले असतील। घरात सामसूम होती। तो थकून भागून आत आला आणि समोरचं दृश्य पाहून त्याच्या पायाखाली जमीनच सरकली। त्याने पाहिलं की त्याची पत्नी स्मिता हरिओमच्या मिठीत आहे। ते दोघे नको त्या अवस्थेत होते। क्षणभर त्याला काय करावे हेच कळेना। त्याचे डोळे विस्पारले, ओठातून शब्द फुटेनात आणि शरीर बधीर झाले। त्याचं प्रेम, विश्वास आणि संसार एका क्षणात धुळीला मिळाला होता। तो दिवस त्याच्या आयुष्यातील सर्वात भयावह दिवस ठरला। त्या क्षणापासून सोनू आणि स्मिता यांच्यातील वाद विकोपाला गेले। सोनूने स्मिताला जाब विचारला। तिच्या फसवणुकीबद्दल तो संतापला होता। स्मिताला मात्र आपले कृत्य लपवता आले नाही आणि तिनेही हरिओम सोबतचे तिचे संबंध मान्य केले। या घटनेमुळे सोनू मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेला होता। त्याला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता। ज्या पत्नीसाठी त्याने आपले जीवन समर्पित केले होते, तिनेच त्याला असा धोका दिला होता। त्यांच्यातील वादाचा आवाज घरातील भिंतींनाही ऐकू येत होते। या प्रकरणाने सोनूच्या मनात सुडाचीच भावना निर्माण झाली नाही, तर त्याला एक खोल जखम झाली होती। त्याने स्मिताला आणि हरिओमला याबद्दल जाब विचारला, पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही। उलट स्मिता आणि हरिओम यांना आता वाटू लागले की सोनू त्यांच्या मार्गातील मोठा अडथळा बनला आहे। आपल्या संबंधांबद्दल सोनूने कोणालाही सांगू नये अशी त्यांना भीती वाटत होती। त्यातूनच त्यांनी एक भयावह कट रचण्यास सुरुवात केली। सोनूच्या वडिलांनी टुनटुन कुमार यांनी पोलिसांना सांगितले की शुक्रवारी रात्री 12 वाजता सोनू घरी आला होता। तो खूप अस्वस्थ दिसत होता, पण टुनटुन यांना त्याच्या अस्वस्थतेचं खरं कारण माहीत नव्हतं। त्यांनी विचारलं असता सोनूने त्यांना काहीही सांगितलं नाही। कदाचित तो आपल्या वडिलांना दुःख देऊ इच्छित नव्हता, पण ती रात्र सोनूच्या आयुष्यातील शेवटची रात्र ठरणार होती। त्या रात्री घरात काय घडले याचा तपशील कोणालाही माहीत नाही। मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी सोनूचा मृतदेह त्याच्याच घरात संशयास्पद अवस्थेत आढळून आला। त्याचं शरीर रक्ताच्या थारोळ्यात पडलं होतं। ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि परिसरात एकच खळबळ उडाली। सोनूच्या निधनाने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। सोनूचे वडील टुनटुन कुमार यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली। आपल्या मुलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याचे पाहून त्यांना धक्का बसला होता। त्यांनी स्मिताच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली। त्यांना संशय होता की यामागे स्मिताचाच हात आहे, कारण सोनू आणि स्मिता यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू असल्याचे त्यांना माहीत होते। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला। त्यांना सुरुवातीपासूनच स्मिताच्या हालचालीवर संशय होता। पोलिसांनी अत्यंत बारकाईने तपास केला आणि काही तासातच या प्रकरणातील सत्य उलगडले। स्मिताच्या चौकशी दरम्यान ती सुरुवातीला टाळाटाळ करत होती, पण पोलिसांनी आपल्या कौशल्याने तिला बोलतं केलं। अखेर तिने आपला गुन्हा कबूल केला। स्मिताने सांगितले की तिने आपला प्रियकर हरिओम कुमारच्या मदतीने सोनूची हत्या केली। सोनूने त्यांना अनैतिक संबंधात पकडल्यानंतर तो त्यांच्या मार्गातील मोठा अडथळा बनला होता। त्यांना भीती होती की सोनू त्यांच्या संबंधाबद्दल कोणालाही सांगेल, त्यामुळेच आपल्या प्रेमाला कोणताही अडथळा येऊ नये यासाठी त्यांनी सोनूचा काटा काढण्याचा निर्णय घेतला। हरिओमने सोनूवर हल्ला केला आणि स्मिताने त्याला मदत केली। या खुलाशाने सगळ्यांनाच धक्का बसला।
ज्या पत्नीवर सोनूने जीवापाड प्रेम केले, जिच्यासाठी तो रात्रंदिवस कष्ट करत होता, त्याच पत्नीने त्याच्या आयुष्याचा शेवट केला होता. पोलिसांनी तातडीने स्मिता आणि हरिओम या दोघांनाही अटक केली. त्यांच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. या घटनेने समस्तीपूरमध्ये एकच खळबळ उडाली. प्रेमाचा आणि विश्वासाचा बुरखा पांघरून केलेला हा विश्वासघात समाजाला अंतर्मुख करणारा ठरला. सोनू कुमारचा जीव गेला, पण त्याच्या मृतदेहाने एक कटू सत्याचा पर्दाफाश केला की कधीकधी आपले सर्वात जवळचे लोक आपल्यासाठी सर्वात मोठा धोका बनू शकतात. या प्रकरणाने कुटुंबातील विश्वासाच्या नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आणि वासनेपोटी माणूस किती क्रूर होऊ शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. दरम्यान या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क रहा, सावधान रहा. धन्यवाद.